आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची नेत्यांची या ठिकाणी गर्दी आपण पाहतोय। या ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जात आहे। शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी आपण पाहतोय। यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। महिला कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जात आहे। शरद पवार यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आपण पाहतोय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। त्यांचं औक्षण केलं जात आहे। लहान मुलांकडून सुद्धा या ठिकाणी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यांचा आज 85वा वाढदिवस। तर आज सर्वच राजकीय मंडळी यांच्याकडून सुद्धा शरद पवार यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। सोशल मीडियावरून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात। तर एक दिवसापूर्वी त्यांना या ठिकाणी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच नेते मंडळी हे उपस्थित होते। स्नेहभोजनाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। मीनाक्षी, आपण पाहतोय शरद पवार यांचा वाढदिवस आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। निश्चितच खरं तर आपण पाहतोय आज 85वा वाढदिवस आहे शरद पवार यांचा। राष्ट्रवादीचे सर्व यांचा आज वाढदिवस सोहळा आपण पाहतोय वायबी चव्हाण सेंटर इथे अभिष्ट चिंतन सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे पक्षाच्या वतीनं। खरं तर आज सकाळपासूनच शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओक वरती अनेक नेत्यांनी हजेरी लावली। सोबतच आपण पाहतोय की प्रामुख्याने तिथं विशाखा पंकज भुजबळ ज्या छगन भुजबळ यांच्या सून आहेत त्यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज सकाळी जर आपण पाहिलं तर स्वतः सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना फोनद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आज सकाळी 9:30च्या दरम्यान शरद पवार यांना सिल्वर ओक वरती कॉल करून शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसानिमित्त। आता मंचावरती खरं तर आपण पाहिलं तर त्यांचं औक्षण केलं जात आहे। पक्षाचे सगळेच प्रमुख जे आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते सगळेच मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। स्वतः सुप्रिया सुळे त्यांची मुलगी दिल्लीत होती आणि दिल्लीतून आज सुप्रियाताई मुंबईत परत आहेत। 11च्या सुमारास जवळपास सुळे या देखील वायबी चव्हाण सेंटर इथे पोहोचतील। पण मात्र 2 दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं तर दिल्लीतल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमादरम्यान देखील प्रमुख नेत्यांनी जी आहे उपस्थिती देखील लावली होती आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय की शरद पवार यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी स्वतः अजित पवार असतील पक्षाचे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील हे देखील तिथे उपस्थित होते। मात्र उद्योगपती गौतम अदानी हे देखील तिथे उपस्थित होते। मात्र या सगळ्या शुभेच्छांच्या भेटीगाठी दरम्यान मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये 20 मिनिटांची ही भेट देखील झाली होती आणि त्यामध्ये आपण पाहतोय की या दोघांमध्ये राजकीय कुटुंबाची चर्चा देखील झालेली आहे। सध्या आपण पाहतोय की राजकीय वर्तुळात या सगळ्याच भेटीगाठींची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये रंगत आहे। आजचा दिवस हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खास आहे कारण शरद पवार यांचा हा 85वा वाढदिवस आणि त्याच निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची ही गर्दी आपण पाहू शकतो। वायबी चव्हाण सेंटर हा पूर्णपणे फुलांच्या माळा असतील किंवा मग मीनाक्षी, फुलांनी आपण जर पूर्णपणे पाहिलं तर या सजवलेला ठिकाणी शरद पवारांचा वाढदिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह फलकबाजी ठिकठिकाणी पाहायला मिळते ज्यामध्ये शरद पवारांच्या फोटोसह या ठिकाणी अजित पवारांचा सुद्धा फोटो पाहायला मिळतोय। निश्चितच अनेक ठिकाणी आपण पाहतोय ज्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांचे बॅनर्स देखील लावलेले आहेत।
शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मात्र खरं तर आपण पाहतोय की शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसापूर्वी जेव्हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिल्लीत, तेव्हा अजित पवार असतील किंवा अजित पवार यांच्या पक्षातले प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल देखील त्यांनी भेट घेतलेली आहे त्या ठिकाणी आणि त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र अनेक खासदार जे आहेत त्यांना सगळ्यांना शरद पवार यांच्या वतीनं जे आहे त्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण करण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांनी, दिग्गज नेत्यांनी त्या ठिकाणी त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र या सगळ्यानंतर आजचा दिवस देखील खास आहे. आज सकाळपासून देखील आपण पाहतोय की शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या भागातून पदाधिकारी असतील, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते सगळे सिल्वर ओक पासून वायबी चव्हाण सेंटर इथे जमलेले आहेत. जी. मात्र आज सकाळी मोदींनी देखील त्यांना ट्विटरच्या माध्यमातून आज सकाळी आपण पाहिलं होतं शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे सगळेच प्रमुख नेते असतील राज्यातले, देशातले, हे सगळेच त्यांना फोनद्वारे असतील किंवा मग जी, सोशल जी. मीडियाच्या धन्यवाद मीनाक्षी, माध्यमातून आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.